नमस्कार आणि सर्वांना वेलकम. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपला विषय आपण हे करायचा आहे की आजपर्यंत आता जसं मला म्हणजे जयश्रीने विचारलं की आपण तर करतोय, आपण तर शिकतोय, पण कुठपर्यंत कुठपर्यंत आपणच चांगलं बनायचं, आपणच सहन करायचं, आपणच एक्सेप्ट करायचं, सगळं आपणच करायचं का बरं असं? तर ऍक्च्युली आजचा विषयच हा होता आपला की अपेक्षांवर नाही तर सत्यावर प्रेम करा. आपण हे जे म्हणतो की मीच का बदलू, तो का बदलत नाही, तर हे काय झालं, लगेच अपेक्षा आली. लगेच अपेक्षा आली. तर अपेक्षांवर आपल्याला प्रेम नाही करायचंय. तर सत्य काय, आपण रेकीचे स्टुडंट आहोत, तर ब्रह्मांडीय नजरेने बघायचं आपल्याला. आपल्याला असं समोरासमोरच्या नजरेने बघायचं नाहीये. इव्हन एरोप्लेनच्या नजरेने बघायचं नाही, तर आपल्याला ब्रह्मांडीय नजरेने बघायचंय. तर आता अजून डीप डीप तुम्हाला समजत जाईल. आता एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते की साक्षी आणि स्मिता या दोघी चांगल्या मैत्रिणी असतात. एक दिवस त्या साक्षीच्या मनात येतं की चला स्मितासाठी काहीतरी बनवावं, म्हणून ती मस्तपैकी केक बनवते आणि तिच्या घरी तिला द्यायला जाते. तर स्मिता अगदी तिच्या हातात केक बघते, साक्षीच्या हातात, ती एकदम आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते, वाव, तू माझ्यासाठी केक बनवला, तू किती छान आहेस, माझ्यासाठी इतका छान विचार करतेस, खूप खूप धन्यवाद. आणि स्मिताला केक खूप आवडला म्हणून परत ती पुढच्या आठवड्यामध्ये साक्षी आणखी एक केक बनवते आणि परत स्मिताच्या घरी जाते. परत स्मिताला केक घेऊन देते आणि म्हणते, म्हणजे स्मिता परत केक घेते तिच्याकडनं, साक्षीकडनं, आणि म्हणते, वाव, तू किती छान आहेस ग, खूप धन्यवाद तुला. साक्षी परत तिसऱ्या वेळी केक बनवते आणि स्मिताकडे जाते. मात्र यावेळेस केक घेताना स्मिता फक्त धन्यवाद म्हणते. बघा कसं म्हणजे हे उतरत चाललेलं आहे हा. आणि चौथ्या वेळेस परत साक्षी केक घेऊन जाते. स्मिता त्यावेळेस तक्रारीच्या सुरात म्हणते की अगं, यावेळेस तू केक आणायला एक दिवस उशीर केला, तुला मागच्याच कालच आणायचं होतं, पण तू आजच आणलं, काही हरकत नाहीये. म्हणजे कंप्लेंट इथूनच सुरू झाली. फक्त एक दिवस उशिरा नेला तिने. मग पुढच्या आठवड्यात आणखी जेव्हा स्मिताच्या घरी केक घेऊन जाते, तेव्हा स्मिता तिला सल्ला देते की मागच्या वेळेस ना त्या केकमध्ये साखर कमी होती ग, आणि तो थोडासा कमी शिजवून, म्हणजे त्याच्यात त्याला थोडंसं कमी शिजव आणि काहीतरी थोडंसं त्याच्यात ना ते सफरचंदाच्या फोडी टाकण्यापेक्षा चेरी टाकत जाते, कारण मला चेरी खूप आवडतं. म्हणजे कसं, तिने सफरचंदाची फोड टाकली असते, त्याच्यात फळं टाकलेली असतात, पण त्याच्यात तिने परत चुका काढून म्हणजे म्हटलं की मला चेरी आवडतं. आता त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये काय होतं की काही महत्वाच्या कामामध्ये ती वेगळं म्हणजे व्यस्त असल्यामुळे साक्षी तिच्यासाठी केक बनवू शकत नाही. आणि स्मिताच्या घरावरून ती जाताना तिला दिसते. तर तिला बघते आणि लगेच म्हणजे ओरडून हाका मारते की अगं, माझा केक कुठे गेला साक्षी. म्हणजे बघा, आणि काही ऑर्डर म्हणजे हे नाहीये की ती काही पैसे देत होती की ऑर्डर देत होती की काही करत होती. ही आपल्या आवडीने देत होती, पण त्या याच्यातही तिची अपेक्षा कशी कशी वाढत गेली, म्हणजे धन्यवाद भाव कसा हळूहळू नष्ट होत गेला. म्हणजे पहिले पहिले आपल्याला चांगल्या गोष्टीचा खूप आनंद होतो, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपण कृतज्ञ न राहता आपल्या अपेक्षा वाढवतो आणि तक्रारी करायला लागतो. आणि ही क्रिया इतकी हळूहळू वाढते की त्याची जाणीव आपल्याला स्वतःला होतच नाही. म्हणजे माणूस आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या पहिल्या गोष्टी सहन करतो किंवा स्वीकार करतो, नवऱ्याच समजा. सगळं तर जसं लग्न झालं तर म्हणजे नवऱ्याशी खूप छान छान लाजून बोलणार, इथून बोलणार, पदर आवडणार, हे करणार. सासू सुनांसोबत म्हणजे चांगल्या, थोडे दिवस चांगले राहतात, प्रेमाने राहतात, एकमेकांच्या अपेक्षानुसार म्हणजे थोड्याशा म्हणजे चांगल्या वागायला लागतात. पण मग काय होतं, जसजसे दिवस जातात तसं दोघं म्हणजे नवरा बायको म्हणा, कुठले रिश्ते नातं, एकमेकांविषयी किंवा स्वतःच्या अपेक्षानुसार तक्रारी करायला लागतात हळूहळू हळूहळू. आणि त्या दुःखाची तिथून सुरुवात व्हायला लागते. अशाच पद्धतीने नवरा बायको म्हणा किंवा भाऊ बहीण कुठल्याही बाबतीत असेल तरी, म्हणजे दोघंही काही वर्षानंतर एकमेकांना आपल्या इच्छेनुसार बदलायला प्रयत्न करू लागतात. आपल्या इच्छेनुसार समोरच्याने बदलावं. म्हणजे हे असं आहे की शिंपी कोट शिवायचा आहे शिंप्याला एका व्यक्तीचा, तर तो काय करतो जनरली, तो त्या व्यक्तीचा माप घेतो आणि मग त्याच्या मापाचा कोट शिवतो. पण इथे आपण काय करतोय, कोट मी शिवलेला आहे, ह्या कोटामध्ये येणारा माणूस फिट झाला पाहिजे.
मग तो त्याच्यासाठी त्याने वजन कमी करा की वजन वाढवा, त्याला काही हरकत नाही, पण मात्र तुला बदलावं लागेल, कारण मी हा असा कोट शिवलेला आहे. तर हे जरूर आहे का? आणि म्हणजे हा कोट घालणाऱ्या माणसासाठी तो आयुष्यभर वाट पाहत राहतो की माझ्या ह्या कोटामध्ये, हे शिवलेलं कोट आहे, ह्याच्यामध्ये कोणता माणूस फिट असेल. तर म्हणजेच काय की आपले मान्य कथा, म्हणजे मला अशी बायको पाहिजे, मला असा नवरा पाहिजे, मला अशी सासू पाहिजे, मला अशी सून पाहिजे, मला अशी मुलं पाहिजे, हे कोट रूपी आपण म्हणजे जी कथा म्हणतो आपली, ही आपण पहिलेच ठरवून ठेवलेली आहे. की आदर्श मुलं कशी असतात, आदर्श नवरा कसा असतो, आदर्श बायको कशी असते. म्हणजे मी कोट शिवून ठेवलेला आहे, तर याच्यामध्ये समोरच्या माणसाने फिट बसावं ही अपेक्षा आपल्याला वाटते. लग्नाच्या आधी तर सगळं चांगलं वाटतं, असं वाटतं की लग्नानंतर माझी बायको हे करेल ते करेल, नवऱ्याला म्हणजे बायकोला वाटतं की नवरा असा ऐकेल तसा ऐकेल, प्रेम करेल. त्याची जर्नी वेगळी आहे यार, तुमची जर्नी वेगळी आहे, नवरा बायको वेगवेगळे आहे, वेगवेगळ्या घटनांमधून वर आले, वेगवेगळ्या फॅमिलीमधून आले. आजकाल तर इंटरकास्ट मॅरेज वगैरे किती किती प्रकारी असतं, फॉरेनर इथे येऊन येतात. तर एकंदरीत कोण म्हणजे कोण कोणाशी लग्न करतोय, म्हणजे कशासाठी लग्न करते, तर लग्न करतोय तर आपण आपल्या अपेक्षांशी किंवा आपल्या इच्छा आकांक्षाशी लग्न करतो. आणि आपल्याला वाटतं की हा मनुष्य आहे, म्हणजेच आपण काय केलं, आपला कोट शिवून तयार केला तर याच्यामध्ये फिट बसायला पाहिजे समोरचा व्यक्ती. पण तसं होत नाही. आपल्याला समोरचा व्यक्ती आल्यानंतर त्याचं मोजमाप घ्यावं लागतं आणि मग कोट शिवावं लागतं. शिंपी तसा काम करतो टेलर, आणि आपण उलट करतो. आणि जेव्हा उलट करायला लागलो तर मग आपल्या एकमेकांबद्दलच्या आपल्या तक्रारी निर्माण व्हायला लागतात. म्हणजे आता प्रत्येक माणसाने खरं म्हणजे निश्चय केला पाहिजे की आता पुढच्या वेळी जी माझी पत्नी किंवा पती जे बडबड करेल, तर आपल्या चेहऱ्यावर हसू आणून बोलायचंय, म्हणायचंय की हा माझी बायको किंवा हा माझा नवरा, याला मीच पसंत केलं होतं. समोरचा व्यक्ती असाच राहिला तरी मला काही फरक पडत नाही. मी माझं प्रेम किंवा माझा आनंद कमी किंवा जास्त करणार नाही, जसा आहे तसा आहे, हे माझ्या हातामध्ये. नाही तर आपण जबरदस्तीने आपल्या काल्पनिक कोटामध्ये फिट करायला गेलं तर शक्य नाही होत. हे शक्यताच नाहीये. इतकं साधं उदाहरण बघा. तर प्रत्येकांना आपल्या आवडीचे कपडे घालणं किंवा त्यांना उठणं बसणं बोलणं खावं प्यावणं हे त्यांना त्यांचं जीवन आहे. जरी तो नवरा आहे, तुम्ही एका रूम मध्ये एका बेडवर झोपत असाल, तरी सुद्धा त्याचा आनंद, त्याचं विश्व हे वेगळं आहे. आपण त्याच्यावर प्रेम करतो तर त्याच्या आनंदात आनंद मानायचा किंवा नाही हे आपणच ठरवायचं असते. तुम्हाला नाही पटत तुम्ही बाजूला होऊन जा, पण त्याचं स्वातंत्र्य तुम्ही म्हणजे करायचं नाही. कारण प्रत्येकाच्या स्वभाव, आवडीनिवडी किंवा रचना, शरीराची रचना, त्याचा विचार करण्याची शक्ती वेगवेगळी असते. कोणाला खरेदी करायला वाटतं, आनंद येतो, तर त्याच्या म्हणजे साथीदाराला तो अनावश्यक खर्च वाटतो. कोणाला स्वादिष्ट पदार्थ बनवण्याचा शौक असतो, तर कोणाला त्याच्याच घरच्या लोकांना अरे पोट खराब करण्याचं कारण वाटतात, ते काही होऊ शकते. तर हे सत्य आहे, हे सत्य आहे. हे जितक्या लवकरात लवकर तुम्ही समजून घ्याल ना, तितक्या लवकर म्हणजे तुमचं म्हणजे प्रेम, जी भावना आहे ती वाढेल. म्हणजे दुसऱ्यांबद्दलची अपेक्षा करण्यापेक्षा ते जसे आहेत तसे स्वीकारणं, म्हणजे आपला ऑरा बदलणं. आणि कोणावर आपण हे नाही करत आहे, म्हणजे काय म्हणतात, कोणावर आपण उपकार नाही करत आहे स्वतःला बदलून, स्वतःला उपकार करतो आहे आपण, स्वतःला त्या जाळ्यातून सोडवतो आहे. हे लक्षात ठेवा. ह्या चौकट्या जाळ्यामध्ये फसलेल्या आपण, त्या भौतिक दुनियाच्या, जे आपण म्हणतो ना मोक्ष, मेल्यानंतर स्वर्गात जाता की नरकात जाता, ते मेल्यानंतरच कोणाला नाही माहिती. तुम्ही जिवंतपणे जर कोणाकडनं अपेक्षा केली, त्यांच्याकडनं म्हणजे हे केलं, आपल्या मनाप्रमाणे ते वागतील असं विचार केला, की तुम्ही त्या जाळ्यामध्ये फसले, म्हणजे मोक्षापासून दूर गेले, अटकले, तुम्ही तुमचे कर्म बनवले. आणि जोपर्यंत तुमचे कर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्षच मिळत नाही. आणि मोक्षाचा बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही जसा आहे तसा स्वीकारा आणि वर्तमान काळामध्ये जगा.
कारण शेवटी या कितीही म्हटलं तरी या खोट्या आहेत आणि काल्पनिक गोष्टी आहे. अरे आपण प्रत्येक जण म्हणेल, आता जसं तुमची मुलं म्हणतील की आम्हाला अशी आई आवडते, बघा त्या मुलाची आई कशी आहे, माझी आई तशी नाहीये. नवरा म्हणेल माझी बायको पहा किती चांगली आहे, ते दुसऱ्यांच्या बायकांना. आपण प्रत्येकाच्या नजरेमध्ये बदलू शकू का आपण? मग का म्हणून आपण ह्या काल्पनिकच गोष्टी झाल्या ना की आपण दुसऱ्यांना बदलवायला निघालो? काल्पनिकच झाल्या हा. तर मग का बरं असं प्रेम, म्हणजे असं वाटतं की आपल्याला ह्या म्हणजे गोष्टीवर आपल्याला प्रेम करायला पाहिजे, किंवा मी जे म्हणते ते खरं आहे किंवा सत्य आहे. आणि सत्य दिखाऊ सत्य आहे. दिखाऊ सत्य म्हणजे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की ते दिसतं, आहे खरं बिलकुल, की नवऱ्याने असं वागलं पाहिजे, बायकोनी असं वागलं. पण हे सामाजिक तत्वज्ञानाने सांगितलंय की सगळ्यांना सोयीप्रमाणे एक फॅमिली झाली पाहिजे, जंगली प्राण्यासारखे माणूस नाही राहायला पाहिजे बुवा. म्हणून सामाजिक लोकांनी तयार केलेले ते बंधन आहेत. पण आता एका क्लासमध्ये बरेच सगळे मुलं असतात, शिक्षक तर सगळ्यांना सारखंच शिकवतो, पण तरी पण कोणाला तर 35% मिळतात, तर कोणाला 90% मिळतात, तर कोणी नापास होतो. शिक्षक तर एकच आहे. तर हा ज्याच्या त्याच्या अभ्यासावर डिपेंड आहे. अक्षर सुंदर काढायचे म्हणून सगळ्यांना सांगितलेलं असते, पण कोणाचेच कोणाच्या अक्षरांसारखे मिळत नाही. थंबप्रिंट कोणाचे कोणाला मिळत नाही. आपल्याला निसर्ग जर शिकवतोय, सांगतो आहे की थंबप्रिंट जिथे महत्वाचे कागदपत्र असतात तिथे सहीच काय, सहीची डुप्लिकेट कोणी करतो, पण थंबप्रिंटची तर कोणी डुप्लिकेट करू शकत नाही. मग थंबप्रिंट वरून आपल्याला शिकवलं गेलं आहे की कोणीच कोणासारखा नाही आहे. तर तुम्ही आपल्या मनाने कोणाचा कोट शिवणं बंद करा. जो जसा आहे तसं त्याच्यावर प्रेम करा, म्हणजे तसा त्याच्यासाठी कोट शिवा. त्याला जो आवडतो रंग त्या रंगाचा कोट शिवा तुम्ही. तर तुमचं प्रेम तुम्ही दाखवू शकाल, व्यक्त करू शकाल. का आपणच मान्य कथा किंवा आपणच आपल्या धारणा बनवत असतो की अशाने अमक्याने असं करायला नाही पाहिजे होतं, तमक्याने तसं केलं किंवा असं केलं असतं तर असं छान झालं असतं, माझी स्थिती अजून चांगली झाली असती. तर असं जेव्हा जेव्हा तुमच्या मनात आलं, किंवा मी याच्यासोबत लग्न केलं असतं, माझी मैत्रीण पहा किती याच्यात गेली, मला याने शिकवलं दिलं नाही, मला नोकरी करू दिलं नाही, मला असं नाही तसं. हे जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यात आलं ना, तेव्हा नक्की हे समजून घ्या की केवळ कल्पना आहे. ह्या विचारांच्या मागे नक्की म्हणजे खात्रीने समजूत असते की आज माणसासोबत जे काही होत आहे हे सगळं म्हणजे जे काही दिसते, आपण जे काही व्यक्त करतोय किंवा कंप्लेंट करतोय, ही कल्पना आहे. पण माणसासोबत आज जे काही होत आहे ते वाईट आहे, किंवा जे होत नाहीये ते चांगलं चांगलं होतं, असं काहीच नाहीये. पण हा असा आहे, हा गळका लोटा म्हणजे तो गलंडलेला लोटा असतो ना, असा भरलं की असं लोटतो, असं म्हणजे त्याला बुडच नाहीये कोणत्या दिशेने तो आता लोटा गडगडेल. आणि हा लोटा असा आहे की खरं कधीच खोट लोटा भरत नाही हा. किती पाणी भरलं की तो गलंडला, खाली सांडलं पाणी, परत पाणी टाकलं लोटा गलंडला. तर याला खोटा लोटा म्हणतात. आणि आपण त्या खोट्या लोट्यामध्ये आपल्या अपेक्षा टाकत जातो, समोरच्या व्यक्तीला बदलवायचा प्रयत्न करत जातो. आणि हा तुम्हाला हे वाटत असेल की अरे बाबा मी चांगल्यासाठी बोलते त्याच्या, किंवा तो चुकीचं काम करतोय. हो, करतोय चुकीचं काम. मग तुम्ही जास्तीत जास्त सामाजिक याच्यामध्ये काय करू शकाल, तर ठीक आहे तुम्हाला तक्रारच करायची तर मग पोलीस स्टेशनमध्ये जा. मग त्याच्याही मागचं उद्देश का, तर चला याचे कर्म वाईट नको बनवत, किंवा याने अजून लोकांचं वाईट करू नये, म्हणून तो म्हणजे एक सामाजिक पद्धतीच्या याच्यावर. पण आज आपण आध्यात्मिक पद्धतीने समजतोय, आध्यात्मिक म्हणजे नजरेने बघतोय. तर आध्यात्मिक नजरेने तक्रार करून बदलत नाही माणूस, त्याला एक्सेप्ट करून, आणि मग आपली एनर्जी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीवर करून शेवटी इतकं बदलायचं, आपल्या स्वतःला इतकं बदलायचं की समोरचा व्यक्ती आपल्या एनर्जी मधून आपोआपच निघून जातो. नाही तर त्याला इतकी लाज वाटते की इतक्या चांगल्या व्यक्तीला आपण इतकं सतवलं. तो मग इतकं जास्त प्रेम कर, म्हणजे आपल्या प्रेमाच्या एनर्जीमध्ये त्याचं प्रेमाची एनर्जी एकरूप व्हायला लागते. वेळ लागतो, याला किती वेळ लागेल हे मला नाही माहिती, पण तुमची म्हणजे काय म्हणतो स्पीड किती आहे एक्सेप्टन्सची, त्याच्यावरती म्हणजे एनर्जी एक्सेप्टन्स असतं. तर आनंदी आणि सुखी जीवनाचा हा एक उत्तम मार्ग आहे की ज्यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की लोक जसे आहेत तसेच राहिलेत तरीही मी आनंदी राहू शकते.
कारण माझा आनंद त्यांच्यावर अवलंबून नाही. मी दुःखी आहे तर त्याचं कारण मी स्वतःच आहे. कारण मी स्वतःला आनंद देऊ शकते. कारण कितीही दिसलं बाहेर, तुम्हाला कितीही सत्य कारण दिसेल, सत्य, तरी पण ते प्रत्यक्षात माझ्या आतमध्येच आहे. ही गोष्ट जितक्या डीपली तुम्ही मेडिटेशन करताना विचार करा. हा वाक्य वाटल्यास लिहून घ्या. मी जे म्हणते तुम्हाला, की बाहेर काहीही कारण दिसत असेल तरी प्रत्यक्षात ते माझ्या आतमध्येच आहे ते कारण. मी अजून तुम्हाला समोर सांगेल की कसं कसं आपल्या आतमध्येच ते कारण असतं आणि ते आपल्या आतमध्येच शोधायचं असते आपल्याला ते कारण. हे का माझा नवरा असा वागतो माझ्याशी, का माझी मुलं अशी वागतात माझ्याशी, काय मला असं माझ्या मनामध्ये विचार आहेत, काय माझ्या अपेक्षा आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या म्हणजे विचारांवर बरोबर जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटनांना दोष न देता जे झाले ते स्वीकारायचं आणि वर्तमानावर म्हणजे आता मी काय विचार करते त्याच्यावर प्रेम करायचं. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये नवीन गोष्टीचा आनंद होऊ शकतो. आता याच्या मागे मी तुम्हाला जे सांगते आहे की दुसरा जेव्हा तुमच्याशी वाईट वागतो किंवा तुम्हाला नाही आवडत त्यावेळेस तो तसा वागतो, तुमच्या आतमधूनच त्या भावना निघतात किंवा ती ऊर्जा निघते. हे कसं? तर त्याला आपण हे माझं असं समजायचं. समजा नवरा येतोय, चिडचिड करतोय किंवा विचित्र काहीतरी वागतो, लगेच तिथे मंत्र बोला, हे माझं. तर हे माझं म्हणजे मी क्रिएट केलं, तर असं काय आहे? तर ह्या प्रसंगामध्ये काय असं लपलेलं आहे गुपित, की तुम्हाला तो नेचर शिकवतोय. कारण आपण काय शिकवलं की तुम्ही आरसा आहात. मग मी असं काय वागले तर याला असं वागतोय किंवा याचे शब्द असे निघाले याच्या तोंडून, माझ्यासाठी अपमान किंवा मला लो हे करे. कारण निसर्गाची ही पद्धत आहे ना माणसाला शिकवण्याची, ही खूप वेगळी आहे, खूप निराळी आहे. त्याच्यासमोर असं काही व्हाईट बोर्ड किंवा स्केच पेन त्याच्यावर लिहिणार, ब्लॅकबोर्ड खडू चॉक असं नाहीये. तर तो असा कोणाच्या तरी डायरेक्शनने शिकवतो की तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत. निसर्ग आपल्या भावनांची लँग्वेज समजतो फक्त. बाकी तुमची भाषा गुजराती, मराठी, इंग्लिश आहे की हिंदी आहे, काही समजत नाही. भावना म्हणजे राग, लोभ, तिरस्कार, द्वेष, प्रेम, क्षमा, कॉन्ट्रीब्युशन, ह्या भावना तो समजतो आणि त्या भावनांचा तो तुम्हाला आरसा देतो. हे जर समजलं ना तुम्हाला, इथेच आयुष्य बदलते तुमचं. आणि खरंच इथे तुम्हाला जर नाही समजलं तर प्रश्न लिहून ठेवा. तुम्हाला याच्यावर काही प्रश्न आहेत लिहून ठेवा. मला विचारातच आहे तुम्ही प्रश्न, म्हणजे मी त्याच्यावर बोलू शकेल. ठीक आहे. तर लिहून ठेवा. जेव्हा मी तुम्हाला वेळ देईल तेव्हा नक्की विचारा, की कुठे पटलं नाही ना तरी मला विचारा. मला अगदी म्हणजे विरोध करा, चालेल. ठीक आहे. तर निसर्गाची माणसाला शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तर कधी कधी तो संकेतांनी सांगतो, संकेत देऊन सांगतो किंवा काहीतरी घटनांमधून संकेत देतो. म्हणजे आपल्यासोबत ज्या घटना घडतात त्याच्यातून तो संकेत देत असतो. आणि ह्या घटनांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि इतके वर्षापासून आपण दुसऱ्यांना सुधारण्यामध्ये व्यस्त झालोय. म्हणजे आपल्याला वाटतं की घटनाचा कारागार तो आहे, तो आहे, ती आहे, ते आहे, हे लोक आहे. पण असं नाहीये. त्याचा लाभ काहीच मिळत नाही आपल्याला असं दुसऱ्यांवर म्हणजे हे करून बोट दाखवून आपल्याला काहीच नाही, काही लाभ नाही मिळत. म्हणजे 0% आणि त्रास आपल्याला होतो आणि रिक्रिएट होत असते ते परत 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 त्या जाळ्यामध्ये आपण फसतच चाललो, फसतच चाललो. आपल्याला त्या जाळ्यातून बाहेर निघण्याचा मार्गच मिळत नाहीये. आणि आता याच्यात काही चूक आहे का असं काहीच नाही, कारण आपल्याला हे कधी मिळालंच नाही, आपल्याला असं कोणी शिकवलेलंच नाहीये. तर कसं आपण करू शकतो हे बघा. आता जसं सिंपल सिंपल मी उदाहरण देते तुम्हाला की जे तुमच्यासोबत माझ्यासोबत रोजच घडतं. म्हणजे की आता आपल्या घरामध्ये आपले छोटे मुलं असले शाळेतून येतात, त्या वस्तू जागेवर ठेवत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे यार हे पोरं कधी शिकतील. 4-5 वर्षापर्यंत मुलांना आपण शिकवत असतो की बेटा तुमचं बॅग आली इथे ठेवायची, पुस्तक इथे ठेवायचं, बुट मोजे काढून ठेवायचे, धुवायला टाकायचं, हे करायचं. नाही समजत मुलं. आणि मग आई बडबड करते, बडबड करते आणि मग ते आपणच ठेवते, उचलते आणि मलाच करावं लागतं, मलाच असं तसं 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 वगैरे वगैरे.
हे इतकं चालतं खरं म्हणजे. त्यांना समजवता समजवता शिकवता शिकवता 4-5 वर्षामध्ये मुलांना कळायला लागतं किंवा तिथे शिकायला पाहिजे. पण नाही शिकत मुलं ते 20-22 वर्षाचे होईपर्यंत. किंवा नवरा येऊन बुट फेकून देईल, इकडे टाकेल, टॉवेल ओला ठेवेल, नाही शिकत. आणि त्यांच्या शिकवण्यासाठी आपण एवढे व्यस्त असतो, प्रयत्न करत असतो, आणि ते नाही सुधरत म्हणून आपणच दुखी होतो. पण याला आपण जेव्हा आई होतो, जेव्हा लग्न म्हणजे आता नवऱ्याला सुधारायचं तेव्हाच समजून घ्यायचं की जेव्हा मी लग्न करते आहे तर एका पुरुषाशी करते, त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहे. तो तो ओला टॉवेल बेडवर फेकून देतो, तो त्याचे कपडे ठेवत नाही, बुट तिकडे करेल, तो इकडे करेल, तसं करेल तसं करेल. हे तसेच गुण आहेत. केव्हापर्यंत करायचं? तर तुम्ही एक्सेप्ट केलंय, तुम्ही प्रेम केलेलं आहे, तुम्ही ते फॅमिलीला धरून चालत आहात. तर जेव्हापर्यंत तुमची फॅमिली आहे मरेपर्यंत. मुलाला जन्म देणं म्हणजे हे काम माझंच आहे. मुलाचं जरी समजा पसारा केलं तर आवरणं हे काम माझं आहे. इतका पसारा आवरायचा आहे आपल्याला, इतका पसारा आवरायचा आहे की एक दिवस तो मुलगा म्हणेल की आई बस कर आता, माझं पसारा आवरणं मी करतो. म्हणजे तुमच्या एनर्जीने तो, त्याला एनर्जी पोहोचली पाहिजे. तुमच्या बडबडीने किंवा तुमच्या कंप्लेंटिंगने ती एनर्जी विरोधात जाते. आणि मग भांडणं होतात, एकमेकांबद्दलचं म्हणजे मत खराब होतात, प्रेम नष्ट होते. तर अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या आई वडिलांबद्दल, मुलांबद्दल, नवऱ्याबद्दल, रिलेशनशिप, शेजारी पाजारी, दुश्मन, मित्र, जे काही तक्रारी असतील त्याचा शोध घेऊन आपल्याला समजून घ्यायचंय की हे नेमकं काम कोणाचं आहे, हे माझं काम आहे की समोरच्याचं काम आहे. आपण जेव्हा स्वतःला समजू शकू ना तेव्हा आपण दुसऱ्यांना समजवणं सोपं जातं, आणि दुसऱ्यांना पण मग तशी काम करण्याची प्रेरणा मिळते. तर आपण कोणाला सुधारायचं असेल तर ते फक्त प्रेमाच्या व्याख्येने सुधरवता येतं. समोरच्यावर एवढं प्रेम करा की लाजून त्यांनी तुमचं काम केलंच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने करायचंय. म्हणून ठरवून घ्या की काम मलाच करायचंय, तक्रार करू नका बस. अशाच पद्धतीने नवऱ्यालाही म्हणजे तक्रार असते बायकोबद्दल की माझ्या घरचे लोक आले, माझे मित्र आले तर माझे बायको काही बनवत नाही किंवा मान देत नाही मला वगैरे, किती तसं त्यांच्या पद्धतीने असतं. पण ऍक्च्युअली हे समजा, वेळ आली ना तर पत्नी गाडी स्वच्छ करून चालवू पण शकते बाहेर, 4 व्हीलर, आणि पती घरामध्ये स्वयंपाकही करू शकतो. पण आपण असं ठरवलेलं आहे की नाही नाही, हे मी काम नीट करू शकत नाही, तर हे काम नवऱ्यानेच करायला पाहिजे किंवा हे काम बायकोनेच करायला पाहिजे. म्हणजे आपण एकमेकांकडनं इतके अपेक्षा चाललाय, इतकं अपेक्षा करतोय की त्याच्यामध्ये तक्रारी तक्रारी तक्रारीच येतं. आणि हे काही कुठे लिहून नाही ठेवलेलं आहे की नवऱ्याचं आणि बायकोचं असं आहे तसं नाही, हे समाजाचं आपल्या ते सोपं जावं म्हणून, त्यामागचा त्यांचा उद्देश होता. पण आता जमाना बदललाय या. पोरी इच्छा कुठच्या कुठे चालल्यात, नवरा घरून स्वयंपाक करतोय, काय फरक पडतो? नोकरी त्याला नाही येत, पैसा ती कमवून आणते. तर असं बऱ्याचशा म्हणजे असतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये की इव्हन म्हणजे कधी कधी बायकांच्या हाही तक्रारी असतात की माझा नवरा खूपच शांत स्वभाव आहे यार, तो बोलतच नाही जास्त. अरे, त्याच्यामुळे मला दुःख होते. म्हणजे जास्त शिवाय देणारा नवरा असेल त्याच्यामुळे दुःख, शांत असेल, न बोलणार असेल त्याच्यामुळे दुःख. तर प्रत्येकांचा स्वभाव असतो, प्रत्येकांचा गुण असतो हा. तर ह्या गोष्टीला आपल्याला एक्सेप्ट करणं, आणि समोरचा व्यक्ती त्याच्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. तर अशा पद्धतीने आपण कंप्लेंट न करता आपण शिवलेल्या कोटामध्ये समोरच्याला, सुटबुटामध्ये समोरच्याला बसवण्याचा प्रयत्न करू नये. कुठल्याही अटीशिवाय, कुठल्याही नियमाविषयी शिवाय समोरच्या व्यक्ती आहे तसा त्याच्यावर प्रेम करा, तर तुमच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, आनंदाची फुलं उमलतील. आणि खरंच त्याचा सुवास साऱ्या विश्वात पसरेल. आपण म्हणतो ना, मी एवढंच केल्याने काय होणार आहे, जग बदलणार आहे काय? हो, तुम्ही आपल्या फॅमिलीला बदलता बदलता मुलं तशी त्यांच्यावर संस्कार पडतात, ते बदलतात, त्यांची फॅमिली, हळूहळू हळूहळू तुमचं सारं विश्व बदलला. आता हे झालं आपलं घरातलं. काही वेळेस काही लोकांचं ऑफिशियल तक्रार असते की माझा बॉसच माझं काम करत नाही, माझ्याशी नीट वागतच नाही.
तर तो माझ्याकडे दुर्लक्षच करतो, तो माझं कामातच म्हणजे खूप चुका काढतो, तो मला बढती देत नाही. बाकी त्याला तर खूप दिलं, तर मला किती दुःख होत असेल, माझी इतकी मेहनत आहे, माझ्यावर ओरडतच असतो, सर्वांच्या समोर अपमानच करत असतो. किती किती म्हणजे जे दुसऱ्यांवर चांगले काम असतात, जिथून पैसा मिळतात दुसऱ्यांवर सोपवतो, आणि मला कामं मिळत नाही, मला नेहमी खालच्या स्तरावर तो बघतो, बॉस वगैरे, असं किती किती तरी आपल्या कलिगच्या बद्दलचं हे असतं, विरोध असतो, है ना. पण ह्या गोष्टीचा उकलही तुम्हाला करता आला पाहिजे, की का उकल म्हणजे शोध घेतला पाहिजे. हा शोध का, असं म्हणजे की लोक माझ्याकडे का बरं दुर्लक्ष करतात असं वाटतं तुम्हाला? तर ऍक्च्युली मी जसं म्हटलंय तुम्हाला, की आपणच आरसा आहोत. आता तुम्हाला इथे दिसते सत्य, की अरे यार त्यांनी कसं काम केलेलं आहे ऑन पेपर, मी याला कसं डिनाय करू, याला कसं म्हणू की मीच जबाबदार आहे, मी तिथे तर नव्हती पण. तरी सुद्धा एनर्जीच्या नजरेने बघायचं आपल्याला, एनर्जीच्या नजरेने, की तुम्ही ती एनर्जी त्या ब्रह्मांडामध्ये टाकलेली आहे, आणि ती फिरून तुमच्या त्या एनर्जीच्या बरोबर ही एनर्जी म्हणजे तुमच्या बॉसच्या लोकांनी म्हणा, किंवा जे तुमच्याकडे लोक दुर्लक्ष करतात त्या लोकांची एनर्जी आणि तुमची दुर्लक्षाची एनर्जी मॅच झाली आहे. मग आता हा दुर्लक्षाची एनर्जी, समजा लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, मग तुम्ही कुठे कुठे दुर्लक्ष केलं, तर हे दुर्लक्षाची जी एनर्जी आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. तर आपण कधी कधी दुर्लक्ष करतो, कधी कधी करतो, त्याचं मनन चिंतन करायला पाहिजे. तर कसं कसं होतं बघा, स्वतः आपण नकळतपणे दुसऱ्या लोकांकडे कितीतरी वेळा दुर्लक्ष करत असतो, आणि हे आपल्याला समजते नाही की आपण दुर्लक्ष करतोय त्यांच्याकडे. बरेचदा नवरा बायकोच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो, बायको नवऱ्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतं. कधी कधी नातं जोपासताना एकमेकांना टाळाटाळ करतो, जाऊ दे त्याला सांगू नको, आणि चुपचाप काहीतरी घरात घेऊन येतो. किंवा नवरा पण बायकोला न सांगता चालला जातो, काहीतरी शॉपिंग करतो, काहीतरी खाऊन घेतो, कोणाशी तरी चिटिंग करत बोलत बसतो बाहेर, बायकोकडे दुर्लक्ष करतो, आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टीकडे, की आपण स्वतःकडे पण दुर्लक्ष करतो. मी माझ्या आरोग्या संदर्भात बेफिकिरी वागायला लागतो. म्हणजे मला सकाळी फिरायला जायला पाहिजे, माझ्या प्रकृतीसाठी चांगली आहे, मी औषधं वेळेवर घेतलं पाहिजे, डॉक्टरांचं, हे सुद्धा मी दुर्लक्ष करते आहे. कितीतरी ठिकाणी मी तक्रारी आहेत, मी तक्रार कशी करते आहे, की मला लोकच चांगले भेटत नाही, मला असंच नाहीये, तसं नाही, लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतात, ही तर म्हणजे तक्रारच आहे. तर जरूर जरूर हे दुर्लक्ष तुम्ही केलं आहे कोणाकडे तरी, तर हे दुर्लक्षाची भावना तुम्हालाच फिरून मिळते आहे, आणि मग तुमचेच लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. तर दुर्लक्ष ही एक भावना आहे, भावना, एनर्जी. तर आपल्याला दुसऱ्यांनी आपल्याकडे, बॉसने आपल्याकडे दुर्लक्ष केलं, किंवा आपल्याकडे लक्ष दिलं नाही, किंवा तिने माझ्याकडे पाहिलं नाही, त्यांनी मला विचारलं नाही, त्यांनी मला भाव दिला नाही, हे तो नाही करत आहे, तर तुमची दुर्लक्षाची जी भावना होती, तुम्ही कधीतरी कोणाकडे तरी असं आपल्या कर्तव्याबद्दल, आपल्या कामाबद्दल सजग नाही राहिले आहे, तर ती सजगता तुम्हाला वाढवावी लागेल. म्हणजे आपला आरसा सही दिशेने ठेवावा लागेल, की जिथे दुर्लक्ष नाही, तर तुम्हाला सजगता दिसायला लागेल. आणि जशी तुम्ही सजगता वाढवली, तुमच्याकडे बघणारे लोक तुमच्याकडे लक्षपूर्वक बघायला लागतील. तुमच्याकडे आता जाणून बुजून तुमचे रिलेशन्स बदल, म्हणजे बघा, प्रत्येक शब्द, प्रत्येक स्थिती, परिस्थिती, आपलं चिंतन मनन एनर्जीच्या रूपाने बघा. शब्दशः नाही, आता एनर्जी बघा. जस्ट एनर्जी. दुर्लक्ष म्हणजे दुर्गंध. दुर्गंध आला की आपण दात दाबतो, अरे यार. सेम तशी एनर्जी समजा, की हे मला दुर्लक्षाची एनर्जी मला नाही आवडत, असं माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केलं तर मला कसं वाटेल, नको नको, मी बोललं पाहिजे. आणि समजा आता तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तुरंत जागृत व्हा, की अरे मी कोणाकडे तर दुर्लक्ष केलं, तर फिरून माझ्याकडे आलं. ओके, मी क्षमा मागते, मी क्षमा करते. सिंपल. हे सगळं समजणं म्हणजे मोक्ष मिळणं, हे आहे, ही खरी गोष्ट आहे. आणि ही वर्तमानात राहणं आहे, फार कठीण आहे.
पण तुम्हाला समजलं ना, त्याच्यासारखी सोपी गोष्ट काहीच नाहीये. समज आणि एक्सेप्टन्स पाहिजे बस. है ना? तर सगळ्या गोष्टीचं मूळ आहे, सगळ्या दुःखाचं मूळ आहे सहमतीचं कारण, म्हणजे घटनांना न स्वीकारणं हे दुःखाचं कारण आहे. म्हणजे सहमत नसतो आपण त्या निश्चयासोबत की माझ्यासोबत असं घडलं, त्या गोष्टीला आपण स्वीकारत नाही. तर स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. जसं आता आपण याच्यामध्ये म्हटलं, त्या रेखीमध्ये मी सांगते की आपला हा चक्र म्हणजे स्वीकार करा. तुम्हाला जी स्थिती मिळते ती स्वीकार करा. तुम्हाला कोणी ठगवलं, पहिले स्वीकार तर करा. तुम्हाला ठगवलं म्हणजे तुम्ही कुणाला तरी ठगवलेलं आहे. ठगवलं म्हणजे पैशानेच ठगवलं असं नाही, आणि त्याने लाखाने ठगवलं, तुम्ही 5 रुपयाने ठगवलं, ह्याच्याने फरक पडत नाही. निसर्गाला 5 रुपये आणि 50 रुपये आणि 5,000 रुपये नाही कळत, ती भावना कळते. कोणाकोणाला 5 रुपयाने ठगवलं तरी दुःख होते, कोणाकोणाला 50,000ने ठगवलं तरी दुःख होत नाही. जाने दे यार, ठीक है चलो, नेक्स्ट, चलो कमा लेंगे और, है ना? त्यांना नाही होत दुःख. पण जो काही आपला भाव आहे ना, त्या भावाने निसर्ग काम करतो आहे. तुमच्या विचाराने, तुमच्या शब्दांमध्ये भाव तुम्ही टाकता, म्हणजे तो रस टाकता. जसं शरबत बनवतो तर आपण लिंबू टाकतो, मीठ टाकतो, थोडंसं साखर टाकतो, तसं आपण हे त्या शब्दांमध्ये आपल्या भावना टाकतो, त्याला चव येण्यासाठी, त्या विचारांना, सुखाचं किंवा दुःखाचं, निराशेचं किंवा आनंदाचं. तर तसंच आपल्याला स्वीकारण्याची भावना टाकली पाहिजे. जसे तुम्ही तुम्ही दुसऱ्यांना स्वीकारता, तसं लोक तुम्हालाही स्वीकारायला लागतात. तर म्हणजे जसं आता आपण म्हणजे सांगितलं, समजा की सर्व लोकांना जगातलं सांगितलं की चांदीची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे आणि असायला पाहिजे. आता मूळ पाहिलं तर सोनं जास्त आहे ना, 75,000च्या जवळजवळ गेलेलं सोनं तोळं. चांदी कमी आहे. पण आपण म्हटलं की नाही नाही, चांदीची किंमत जास्त पाहिजे, सोन्याची किंमत कमी पाहिजे. तर मग काय होईल? सोन्यापेक्षा चांदीला लोक महत्व देतील. सिंपल. चांदी घ्यायला लावतील. चांदी म्हणजे आपल्याजवळ असं असतं, चांदीच्या प्लेट्स हे ते असते. कोणाच्या घरी सोन्याच्या प्लेट्स असतात? फार कमी, जे खूप श्रीमंत असते. पण चांदीच्या प्लेट्स, वाट्या हे तर आपण ओवाळायला वगैरे कॉमनली घेतो. कमीत कमी बाळ जन्मलं तर त्याला आपण एक चांदीची वाटी, चम्मच वगैरे गिफ्ट देऊन देतो. वगैरे साधी सोपी गोष्ट आहे. पण चांदीचा भाव वाढवला तर लगेच सोन्याची भांडी द्यायला लागतील ना लोक एकमेकांना. हो की नाही? तर ही फक्त सहमतीची किंवा मान्यतेची गोष्ट आहे. तर तसंच आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना तक्रार करत राहण्यापेक्षा त्यांना सहमती द्या. आणि हे असं समजून घ्या की तो ईश्वर, तो भगवंत, म्हणजे तो नेचर, तो सोर्स आपल्या उपस्थितच मध्ये असा घडवत आहे. त्याच्या इच्छेनुसारच हे सगळं घडतं आहे. म्हणजे जे काही तुमच्यासोबत घडतं आहे, हे त्याच्या इच्छेने, म्हणजे त्याची इच्छा म्हणजेच तो सोर्स, म्हणजे तुम्हीच त्या सोर्सशी कनेक्ट झालेले आहात. म्हणजे तुमचीच इच्छा आहे की तुम्हाला ही गोष्ट शिकवून घ्यायची आहे. दुःख होत आहे तर ते दुःख कसं होतं हे शिकायचंय तुम्हाला. तो विषय आहे तुम्हाला, तो फील करून बघायचा आहे तुम्हाला, दुःख कसं आहे. सिंपल. आता एक गोष्ट आहे, तर मंदिरात जातो, चप्पल हरवली, माझी हरवली म्हणजे कोणीतरी घेऊन गेलं, लगेच आपल्या कंप्लेंट चालू होऊन जातात. कितली व्यवस्था चांगली नाहीये मंदिरात. आलो तरी चप्पल गेली. काहीतरी ते लोक किती गर्दी, काही बरोबर जात नाही, मागोळे जात. अरे आजकाल तर मंदिरामध्ये पैसे देऊन तुमचा नंबरही लवकर लागतो. हे बघा किती मोठा बिझनेस आहे. आम्ही असं केलं होतं. वेगळी पास काढावी लागते, मग तुमचा तिथे नंबर लवकर. कुठे? साईबाबा मंदिरामध्ये शिर्डीला. किती म्हणजे मजेदार गोष्ट. आणि तो तो सबका मालिक एक, हेच तो गोष्ट सांगून राहिला साईबाबा बिचारे. आणि आपण ते समजत नाही. आणि बघा कसं, म्हणजे मंदिरात सुद्धा तक्रार, म्हणजे हे करतातही लोक, आणि आपण तक्रारही करतो मंदिरात जाऊनही, आणि स्वतःला आस्तिकही समजतो. पण आतमध्ये जर जेव्हा पाहिलं तर मंदिरात जाऊनही आपल्याला मन आपल्या तक्रारीनेच भरलेलं असतं सतत. पण कमी कमी त्यावेळेस आपण असं म्हणत नाही की अरे जे काही आपल्या घरासोबत घटना घडली, मंदिरात आलो भाई, तिथे तर त्याला सरेंडर करा. तर तिथे तर त्याच्या इच्छेने तुमची चप्पल चोरीला गेली, किंवा तुम्हाला तेवढं वेट अँड वॉच ठेवावं लागलं, लाईन मध्ये लावावं लागलं, का पैसे देऊन तुम्ही पहिला नंबर लावला. वेगळ्या दरवाज्याने, वेगळे दरवाजे असतात बरं का त्यांचे मंदिराच्या त्या
मूर्तीच्या जवळ जायला. ते कदाचित काम तुम्ही काहीच झालं नाही 8 दिवस. ते मजूर काहीच करत नाहीये. मी ना आपलं हे म्यूट ऑल करायला मीच विसरते ऍक्च्युली, है ना. आपल्याला ते डिस्टर्ब व्हायला नको. तर बघा किती मजेदार गोष्ट आहे. आपणच सगळं निर्माण केलं आणि आपणच कशा तक्रारी करतोय. आहे ना गमतीशीर, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपणच म्हणजे हे करतो आणि आपणच विचार करायला पाहिजे की खरंच ज्या वेळेस जी घटना जशी घडते तसंच ते त्या भगवंताला मांडता, त्याच्या कृपेने झाली, किंवा तो आपल्याला काहीतरी आरसा दाखवू इच्छितो, काहीतरी शिकवू इच्छितो, हे समजून घ्या. म्हणजे तुमचं जे नकारात्मकता असतं, भावना जी निर्माण होते किंवा दुःख होतं ते नष्ट होतं. किंवा आता एक एक उदाहरण मी अजूनही एक सांगते की काय लपलेलं असतं बघा. एक म्हणजे वडील एका आपल्या मुलाला जबरदस्तीने कारलचा रस किंवा कारलं खायला देत असतो, चारत असतो, आणि खूप तो खाताना तो मुलगा रडतो, काय तोंड वाकडं काय करतो. दुरून असं पाहिलेल्या लोकांना काय वाटेल की काय यार हा बाप बाप आहे आणि किती अत्याचार करून राहिला, किती अन्याय करून राहिला आपल्याच पोरावर. पण ज्याला माहितीये त्याला समजतं की हे वास्तव काहीतरी वेगळंच आहे. अरे तो काहीतरी आजारावर इलाज म्हणून तो त्याला कडवटपणा काढलं चालतोय किंवा त्याचा ज्यूस चालतोय. हो ना. अशाच पद्धतीने आपण कोणत्या घटनेची पूर्ण माहिती न घेता लगेच त्याला असहमत करतो. म्हणजे मला नाही माहिती, मला नाही पटत ही गोष्ट, सरळ बोलतो. पण त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला माहितच नाही ना की असं का होऊन राहिलं किंवा काय त्याने समोरच्याने असं केलं. तर ही जाणीव आपल्याला समजली पाहिजे, आणि ही जाणीव जेव्हा आपल्याला सत्य समजतं तेव्हा आपल्याला ही जाणीव येते. आणि ते सत्य समजल्यावर काही जरुरी नाही की एका दिवसात 2 दिवसात, काही काही वेळेस थोडासा वेळ लागू शकतो. थोड्या वेळ तुम्हाला वेट अँड वॉच करणं पाहिजे. तो धैर्य मनामध्ये पाहिजे, पेशन्स मनामध्ये आलं पाहिजे. आता हे तर आपण रिलेशनशिप मध्ये म्हणतोय, लोक तर म्हणजे नेचर सुद्धा, पाऊस पडला, अरे यार पाऊस नाही पडायला पाहिजे होता, आज कशाला पाऊस पडला यार, उद्या पडलं असतं तर चांगलं नसतं. तुमच्या मर्जीने पाऊस पडतो का? नाही. पण त्याला माणसाला एखादी गोष्ट अमान्य असेल तर तो नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढत असेल आणि कळत नकळत तो ईश्वराला सुद्धा चुकीचं ठरवतो. किती म्हणजे हे आहे की आपण ज्या ईश्वराने आपल्याला तयार केलं त्या ईश्वराच्या सुद्धा त्याला आपण तक्रार करत असतो. पण त्यावेळेस थोडस विचार करून आपल्या मनातल्या नकारात्मक विचार आलेच समजा त्याच्यानंतर, तरी काय बोलायचंय त्याला, फक्त शांत राहायचंय. आले विचार समजा, आता कारण एका दिवसात तर तुमचे विचार बदलणार नाही. मी आज सांगितलं आणि तुम्ही उद्या बदलले असं तर होत नाही. पण झालं ना असं, तर यार माझं सफल झालं, माझा हा प्रोग्राम सफल झाला, माझा प्रोग्राम. आणि सफल झालाच. तुम्ही आज इतके शांतपणे ऐकताय, आज इथे आले आहे, तुम्ही तर, आणि काही लोकांनी तर छान व्हिडिओ ओपन करून बसताय, तर ते किती चांगली गोष्ट, म्हणजे सफल आहे, सफलता आहे. पण समजा मनात तक्रारीचा सूर आला किंवा काही झालं, तरी भगवंताला एवढंच बोलायचं की माफ कर, क्षमा कर मला, तेवढ्या क्षणासाठी तरी निदान. कारण नुसतं असं म्हणता म्हणताच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल इतके चांगले नातेसंबंध बदलतात, चांगले व्हायला लागतात, तुमच्या आयुष्यातल्या समस्या सुटायला लागतात, कितीतरी अडकलेल्या वर्षानुवर्ष अडकलेल्या केस सुटायला लागतात, तुमचे आजार बरे व्हायला लागतात, तुमचे रिलेशनशिप चांगले व्हायला लागतात. इव्हन म्हणजे आपले कर्मकांड पण काही आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या क्षमेसाठी, ते जे म्हणतो ना आपण पूर्वजांना, कावळ्याला ते अन्नदान देतात वगैरे, किती किती काय काय कर्मकांड म्हणून आपण ते नुसतं करतो, त्याच्या मागचं ऍक्च्युली काय होतं ते विसरून गेलो. आणि आता बस हे आहे, आजच्या दिवशी ते आहे, ते आहे, ते तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा आलेला आहे. पण खरंच त्या दिवशी ज्याच्याशी शत्रुत्व आहे त्या बाईला बोलवता का तुम्ही आपल्या घरी तिळगुळ खायला? नाही बोलवत यार. पण बस, मकर संक्रांत आहे, मकर संक्रांत आहे, त्याच दिवशी पतंग खूप उडवतात, खूप उडवतात लोक, आणि इतके ऍक्सिडेंट होतात, इतके गळे कपतात, वर्षभर मग पतंग उडवत नाही. हे असतं. आणि तो आता एक तो बिझनेसही बनला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला मग शेवटी आपण बिझनेस मध्ये जातो. ठीक आहे, हा बिझनेस आहे, पण तरी पण त्याच्या मागचं आपण समजलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने आपण आपल्या चुकांचा म्हणजे
चुकांचा एक्सेप्टन्स स्वीकार करून म्हणजे आणि चुकांचा स्वीकार जेव्हा करतो म्हणजे काय होतं की आतमध्ये आपण नकारात्मक आपले विचार जे असतात ना ते दाबून ठेवतो. त्या विचारांचा परिणाम म्हणजे मग कमी कमी होतो जसं जसं आपण स्वीकारलं. आता याच्या कर्मकांड कसे बनवले ख्रिश्चन धर्मामध्ये चर्चमध्ये गेलं की तिथे कबूल करतात, प्रभू माझ्याकडनं अशी चूक झाली अशा टाईपची त्यांची प्रार्थना असते. आम्ही म्हणजे लहानपणी ख्रिश्चन शाळेमध्ये होतो ना, आम्हाला ते चर्चमध्ये वगैरे जाऊन असे आमच्याकडनं प्रार्थना करवायची म्हणून मला ते आठवतं. जसं आणि नंतर मग गंगा नदीमध्ये स्नान करा. आम्ही इथे गेलो होतो, ओंकारेश्वरला गेलो होतो. नर्मदा नदीमध्ये स्नान करा, पाप धुवून निघेल वगैरे. ते मला खूप हसू आलं होतं, असं कसं होतं. आम्ही इथे गेलो होतो, काय ते वैष्णवी देवी तिथे गेलो होतो. तिथे पण एवढी लाईन 4 ते 5 तास असं डोंगरावर चढलो. चढता चढता थकत होती तर घोडा काय केला, चढलो काय आणि तिथे गेलो तर कसं गेलो आणि कसं पत्ताच नाही लागला. म्हणजे माफी मागावं लागतं इथे आपल्याला म्हणजे आपल्याला खूप बेच्यात हे होतं ते होतं. तर हे सगळं म्हणजे आपण कर्मकांडच्या नजरेने करतो आहे. त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर आपण जे काही निगेटिव्ह कामं केले असेल, अपराध बोध असतो आपल्यामध्ये, गिल्ट असतं म्हणजे किंवा तक्रारी असतात काही कोणाबद्दल, तर याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून हे माणसानेच कर्मकांड बनवलेले आहेत. पण ते सगळं त्याच्या मागची समज नाहीये आणि आपण आलो मंदिराच्या तर मंदिरातच जाऊन आपण तक्रारी करायला लागतो. ते मंदिरच असं नाहीये, ते काय भजनं बोलतात आहे, नाही लोक येतात आहे, नुसते इथे भिकारी लोक असतात, इथे तर दवाखान, इथे तर म्हणजे अरे बापरे, इथे तर फुलं विकायला ते येतात, घ्या घ्या फुलं घ्या फुलं घ्या. तिथे भाव करतो काय इथे फुलं महाग विकतात असं काय. अरे क्षणोक्षणी तक्रार असते, क्षणोक्षणी तक्रार 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 करत असतो आपण. पण थोड्या वेळ शांतपणे आता विचार करायला लागा. आपल्या मनामध्ये बघा की मी कुठे कुठे तक्रार केल्या. मनात त्या घटना आणा. बघा की जे जसं झालं आहे किंवा जे जसं होत आहे ते ईश्वरीय कृपाच आहे. त्याची इच्छाच तशी आहे. ईश्वर म्हणजे कोणत्या मंदिरातला नाही म्हणत आहे मी. नेचर, भगवंत. भगवंत म्हणजे नेचर. ज्याने आपल्याला निर्माण केलं. आपल्या थ्रू तो जीवन जगतो आहे. हे समजण्यासाठी बुद्ध जंगलात गेले. मोठे मोठे संत महात्मा जंगलात गेले. तिथे साधू संतन काय काय तयार होतात आणि त्यांना समजतं ईश्वर कुठे येतं, अरे ईश्वर माझ्यातच दडलेला आहे. हे इतके सहजपणे आपण ऑनलाईन शिकतो आहे. इतकी सहज गोष्ट आहे. तर थोडीशी बुद्धीने समजणी करा. बघा ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ना आपला परिवार सोडून जंगलात जावं लागलं, ना कोणाला भीक मागावी लागली, ना आपलं काही दान द्यावं लागलं, काहीच नाही आहे. तर थोडीशी समज आपली वाढवा आणि विचार करा, आतमध्ये मनन करा, चिंतन करा. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या जुन्या तक्रारींचं अवलोकन करा. हे असंच का, तसंच का, अमुकच का, तर माझ्या नातेवाईकांनी माझ्यासोबत असंच का केलं, जे काही असं करणं बंद करायचं आहे आणि जे काही झालं असेल त्या गोष्टीची माफी मागायची, क्षमा मागायची मनातल्या मनात. तुम्ही नाही म्हणत की तिथे जाऊन त्यांच्या हातापाय जोडा, नाही असं नाही. बस मनातल्या मनात हा विषय मनातल्या मनात रिंगाळू द्या. म्हणजे आपली माइंड प्रोग्रामिंग आपल्याला करायचंय, आपल्याला आपला ऑरा बदलवायचा आहे. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीचा ऑरा इनबिल्ट करायचा आपल्या पेशी पेशींमध्ये. आणि क्षमेसारखी दुसरी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी नाही आहे. क्षमा करणं, प्रेम करणं दुसऱ्यांवर ऍज इट इज एक्सेप्ट करणं. तर अजून मी तुम्हाला काही घटना म्हणजे असं सांगत असते की असं वाटतं की काही काही लोकांना नोकरीसाठी प्रयत्न करतात, खूप इंटरव्ह्यू देतात आणि असं वाटतं की मला नोकरी मिळाली पाहिजे, पण काही थोड्याशा गोष्टीने यश निघून जातं आपल्या हातामधून, है ना. आणि मग ते स्वतःलाच दोष देतात, अरे यार माझ्यासोबत असंच होतं नेहमी. पूर्ण गोष्ट होता होता अशी होऊन जाते, काय करू. आणि मग कधी कधी आपणच आपल्या म्हणजे ऐकतच राहा. ऐकतच राहायला तर पाहिजेच पाहिजे, ऐकायचंच आहे. पण आपल्याला करायचं आहे. करायचं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते आणलं पाहिजे. तर बदललं म्हणजे मजा येते. आणि तुम्ही करून बघा. कारण मी हे केलेलं आहे.
याचा अर्थ असा नाही की मी तक्रार करत नाही. येतात ना शेवटी. आज माझं वय आहे 57 वर्षाचं. 57 वर्ष मी तक्रार तक्रार, किती 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 गोष्टीचं प्रोग्रामिंग झालं. मला समजलं आता तर मला 5-7 वर्ष झाले तर मी ते बदलवणार आहे. हळूहळू बदलतं खूप. खूप बदलत. मला बऱ्याचशा लोकांनी तो मूर्खात काढला, काही पण येईल, काही पण बोलतात. घरचे लोक म्हणजे अशी असं म्हणजे आता त्या दिवशीच माझी वहिनी, माझा भाऊ ऍडमिट आहे. तर म्हणजे त्याला अटॅक आला थोडस त्याच्या तब्येतीचं होत होतं. तर मग मी तिला समजा म्हणजे तिची कंप्लेंट होती. काय होतंय म्हणे तुमचा भाऊ असा, तुमचा भाऊ ना स्वतःची काळजी घेत, ना हे करत, ना ते करत, ना काय, मीच करू का, मीच कमवू का, मीच असं करू का, मला असं तसं तसं, तुमचा भाऊ असा तुमचा भाऊ. मी तिला म्हंटल हो ग खरंच. आणि हे खरंही होतं बिचारीचं असं की ती नोकरी करते, घरही सांभाळते, स्वयंपाक पाणी, आता नवऱ्याची तब्येत बरी आहे तर बिचारी डब्बा पोहोचवणं, डॉक्टरांशी बोलणं, हे करणं. मला माहितीये किती भयानक झेलावं लागतं, कारण त्या गोष्टीतनं मी गेले जेव्हा माझा नवरा ऍडमिट होता. त्यांच्यासोबत मला रात्रंदिवस राहावं लागायचं आणि माझ्या पोरीकडे लहान लहान, की त्यांचं कोण स्वयंपाक करून देईल. आजी माझी म्हातारी, आजी सासू, त्यांना कोण पाहिजे. घरी कुत्रा मांजर प्राणी सगळे होते. असं म्हणजे अडकून जातं माणूस. मला त्या गोष्टीची तिची खूप कल्पना म्हणजे आली. तर मी तिला मग त्या गोष्टी समजवायला गेली. पण दुसऱ्या क्षणामध्ये नाही ते म्हणजे बरं जाऊ द्या ताई म्हणे, तो अभ्यासक्रम माझ्या ह्याच्यातला नाहीये. आणि ती वेळही नव्हती ऍक्च्युली तिची समजावून घेण्याची. ती त्याच्या टेन्शन मध्ये होती. आणि मी माझं लेक्चर किंवा मी काहीतरी समजायचा प्रयत्न करेन तर नाही होणार ना. नंतर मी शेवटी एकच एवढं म्हटलं, बरं बाई तू एक काम कर, तो माझा भाऊ आता किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला, 22-25 वर्ष जवळजवळ, हो की नाही, 22 वर्ष लग्न झाले. 22 वर्षापासून तो माझा भाऊ नाही राहिला, तुझा नवरा राहिलेला, नवरा जास्त आहे. माझा भाऊ तर मी कधीच कधी तरी भेटते. तर कमीत कमी तुझा नवरा आहे त्याला तसंच स्वीकार कर, कमीत कमी. राहू द्या ताई. तुम्ही तुमचं म्हणजे घरचे लोक असंच आपल्याला हे करतात. ह्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या. तक्रार पण नाही करत आहे. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगते की असे रिझल्ट तुम्हाला पण येऊ शकतात. म्हणजे आता पल्लवीने जे म्हटलं ना, ऐकतच राहावं असं वाटतं. तुम्हाला वाटतंय जरुरी नाही सगळ्यांना ऐकतच राहावं असं वाटेल. तर तसंच तुमच्या गोष्टी दुसऱ्यांना पण ऐकतच राहावं लागेल. प्रत्येकानं नाही म्हणतात मी हा कोट तुम्हाला घातला, तुम्हाला आवडला तो कोट घालून दिलेला, म्हणून तुम्ही ऐकताय छानपैकी. पैसे देऊन ऐकताय यार तुम्ही मला. पण मी फुकटमध्ये तिला कोट शिवला आणि मी तिला घालून देते, घाल ग बाई, घाल ग बाई, तुझा नवरा, तुझा नवरा, तुझा नवरा. नाही होणार ते. म्हणजे बघा मी इतकं तुम्हाला शिकवते पण तरी पण तिथे माझ्या मनात आलंच. क्षणासाठी का असे ना, पण आलं. पण मी समजा मी साधारण तेव्हा वहिनी किंवा नणंदचं रिलेशन असतं ना, काहीतरी आपलं निगेटिव्हिटी आली असेल, आली असती. पण मी एकदम हसली आणि मी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं खरंच मीनाक्षी तू किती करतेस ग. आणि तिची तारीफ करता करता माझ्या डोळ्यात पाणी आलं. बोलता बोलता तिच्याशी तेव्हा ते एकदम म्हणजे असं तिला नणंद नाही वाटली मी, तर मी तिच्या खूप जवळची मैत्रीण वाटली. म्हणजे सिच्युएशन तीच होती, सगळं ते होतं. मी माझं बदलवलं आणि मनात क्षमा मागितली तिची. कारण त्यावेळेस तिला हे देणं, ज्ञान देणं नव्हतं. त्यावेळेस तिची बाजू समजून घेणं होतं मला, की खरंच तिच्यावर किती म्हणजे हे आहे. तेव्हा मग ती मला नंतर म्हणाली की हो ताई, मला तुमची पण वेळ आठवते की तुम्ही एकटे होते तेव्हा आणि किती लहान वयामध्ये होतं ना, आणि कसं कसं तुम्ही केलं असतं. आणि अशा अशा पद्धतीने झालं आणि मग आता आम्हीच धावतो. म्हणजे एक मदतीसाठी म्हणा किंवा शुभी असते मामी मामासोबत वगैरे, तर किती गोष्टी कशा रिलेशन्स बघा कशा सुंदर होऊन जातात. तर हे एक उदाहरण म्हणून मी सांगितलं ना, तक्रार आहे ना खूप आहे. एक उदाहरण. आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाशी म्हणजे आपल्या उदाहरणाशी जोडतो ना, तेव्हा खूप जास्त जवळीकपणाने होऊन जातं. म्हणजे त्या हा उदाहरण मी माझं जरी सांगत असेल पण त्या एनर्जी तुमच्यासोबत एकरूप होतात. तर एनर्जीच्या रूपाने आपल्याला बघायचं आहे. तर असं असतं की आजपर्यंत माणूस खरंच कोणीच काही आपण हरवत नाही किंवा काही घालवलेलं नाही. आपल्याला असं वाटतं इतके वर्ष याच्यासाठी घालवले मी, पण हा माणूस सुधारलेला नाही. काही तुम्ही घालवलेलं नाहीये कोणासाठी. आणि माझी जरी जवानी हरवली म्हणतो म्हणजे अशी शब्द आहेत. तर काही तुमचं हरवत नाही, काही तुमचं घालवलेलं नाहीये तुम्ही. आणि तुम्ही हरवू पण नाही शकत कोणासाठी. उलट
ते जे घडतं आहे तुमच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी, ती त्या वेळेसची गरज आहे. बस. बस एवढंच समजा की तुम्हाला जे काही आहे ते तुमची त्या वेळेची गरज होती, किंवा त्या व्यक्तीची गरज, त्या परिस्थितीची गरज, त्या वेळेची गरज होती. बस एवढं समजून घ्या. आणि ह्या घटनांना मान्यता देऊन आणि म्हणजे स्वीकार केल्याने काय होतं की तुमचे असं जेव्हा तुम्ही स्वीकार केलं की हे तशीच होणार होतं, त्या व्यक्तीची म्हणजे त्या आता जसं माझी मी म्हणते की माझ्या पैशांसाठी मला इतकं हे केलं, ऍक्च्युली मला ती गरज होती, ती पैसे शिकवण्याची गरज होती की पैसा काय चीज आहे, कसा सांभाळायचा, हे त्या तो व्यक्ती येऊन मला धडा देऊन शिकवून देण्याची गरज होती. निसर्गाने ते सगळं क्रिएशन केलेलं आहे. निसर्गाला पण कामं करावं लागतात. आणि हे ज्या वेळेस तुम्ही घटनांना मान्यता देता अशा आणि स्वीकार करता, तेव्हाच तुमच्या जीवनात उदासीनता, निराशा हे सगळं कमी व्हायला लागतं. हो ना. कधी कधी आपल्याला असं वाटतं, तर जसं लोकांना नोकरी थोड्याशाने माझी गमवली ग, माझं तसं झालं असतं, तसं झालं असतं वगैरे, आपण दुःखी होतो. अरे पण काय माहिती, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार होती. मला बघा, ते पैसा गेला म्हणून मी रडत बसले. पण मी जिथे एकदम वर आली आणि समज आली, मला पैसाही मिळाला विथ मान सन्मान, गळ्यात हार फुलं पडले, त्याच्यानंतर आणखी पैसा पडला, आणखी प्लॉट, आता आणखी प्लॉट, हे निघून राहिले, हा पैसा निघून राहिला अजून. म्हणजे मला काहीतरी शिकवायचं होतं त्या नियतीला, मॅनेजमेंट शिकवायचं होतं पैशाचं, त्याच्यासाठी मला काही देणं आवश्यक होतं. तर किती सुंदर आहे हे जेव्हा आपल्याला समजले. तर हे जेव्हा आपल्याला प्रशिक्षण मिळतं, तर आपण आपली स्वतःची योग्यता वाढवतो, म्हणजे आपण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये जातो. आणि हेच गुण जे आपले हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे, हे आपल्या प्रगतीसाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्याला मदत करतो. हे तुम्हाला चिंतन कराल, मनन कराल ना, तुम्हाला हे समजेल कशी ही काळाची गरज असते. आणि हे जेव्हा आपण ह्या घटनांची गरज किंवा त्या वेळेसची गरज ओळखलं ना, तर दुःख हे दुःखच राहत नाही. उलट ती विकासाची शिडी बनते. त्याच्यातून आपण विकास करतो आहे, समजून घेतो आहे, समज येते, बुद्धीचा विकास होतो. किती सुंदर आहे ना. पण समजून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कंप्लेंट करत असतो की त्यांनी मला फोन नाही केला, मीच करत राहते, मला जशी गरज आहे, ह्या लोकांना तर गरजच नाही. किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कंप्लेंट असतात, हा ना. पण आपल्याला माहिती नाही राहत की कोणत्या गोष्टीमुळे काय आपल्याला होते आहे, आपण का बरं केलं पाहिजे, किंवा मला माझा फोन करण्याचा संदेश मी का बरं म्हणजे फोन करते आहे. तर मी माझं प्रेम व्यक्त करते, कुठपर्यंत करा, तर जोपर्यंत तुम्हाला वाटतं करा तसंही. तर कोणत्याही घटनेशी तुम्हाला विरोध करायचा नाही आहे, विरोध उलट नष्ट करा. है ना, विरोध आला तर नष्ट करा तुम्ही. नकारात्मक भावनेसाठी आपल्या स्वतःशी भांडायचं नाहीये. तर भांडले तुम्ही, समजा असंच भांडत राहिले आपल्या स्वतःच्या नकारात्मक म्हणजे विचारांसोबत, तर तुम्ही दुःख तुम्हाला भोगावं लागेलच. तुम्ही जे दिलं ते तुम्हाला मिळेल. सिंपल. त्यापेक्षा जे काही होतं, जो द्वेष येतो, दोष दिसतो दुसऱ्यांचा, त्याला सोडून द्या. आणि त्याला कसं सकारात्मकतेचं बीज पेरतो आपण, त्याच्याकडे लक्ष दिलं ना, तर खात्री बाळगा, खात्री बाळगा. सहमत होण्यात म्हणजेच स्वीकारण्यामध्ये सुख आणि सुखच आहे. ईश्वराची इच्छा समजून ते मान्य करण्यामध्ये हुशारी आहे आणि चालाकी पण आहे. त्या ईश्वरालाही खुश आणि आपलंही जीवन खुश. बघा तर तुम्ही बदलून. आणि याच्यामुळे आपला ऑरा वाढतो, हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी, तुमच्याकडे लोक याला फडफडतील असे नव्या दृष्टिकोनातून आपण घटनांकडे बघू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्या बुद्धीची, आपल्या विचारांची, आपल्या सगळ्या गोष्टीची विकास होतो आणि नवीन शक्यता आपल्या लाईफमध्ये व्हायला लागतात. आणि यालाच म्हणतो खऱ्या अर्थाने की स्वीकार करणं, म्हणजे आपल्या सहस्त्रार चक्र जागृत होणं.
इतकं म्हणजे मी का बरं हा असे कोर्स म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला घ्यावं, तुम्हाला शिकवावं. तर मी इतकं रेकीमध्ये सांगते, शिकवते. पण तरी पण लोकांची बरेचदा कंप्लेंट असते की माझं हे होईल का, माझं ते होईल का, है ना. माझं असं नाही होत आहे, माझ्यासोबत तसं नाही होत आहे, मी इतकी रेकी देते, तुम्ही रेकी द्या, आहे का. तर नुसतं असं एनर्जी रेकी द्या म्हणजे काय होतं, जेव्हा आपण रेकी द्यायला लागतो ना, लगेच अपेक्षा होऊन जाते आपली जागृत, की मी रेकी दिली, आता माझं असं होईल, हा आता माझं काम होते. असं नाही होत. आपल्याला रेखी देणं म्हणजे स्वीकार करणं. मी तुम्हाला चक्रांच्या बद्दलचं नॉलेज सांगते. स्वीकार करा. स्वीकार केल्याबरोबर इथे चांगली भावना जागृत होते. चांगली भावना जागृत झाली, ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं तर तुमचं बोलणं, तुमच्या विचारांची शक्ती वाढते. म्हणजेच एक एक चक्र कसे ओपन होतात. विचार, तुमचे चांगले बोलणं, चांगलं विचार असेल तर तुमचं प्रेम, क्षमा करणं, एक्सेप्ट करणं तुमचं वाढतं. हे झालं तर तुम्ही बॅलेन्स्ड राहता. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे अप्रिशिएशन मध्ये राहता. मग मुलाधार चक्रापर्यंत म्हणजे ग्राउंडेड राहता, म्हणजे जमिनीवर राहता, की येस, अरे शेवटी माणूस आहे मी, जसं माझ्याकडनं चुका होऊ शकतात, समोरच्याकडनं चुका होऊ शकतात, काय प्रॉब्लेम आहे. मी पण शिकते आहे, तो पण आहे, धर्तीवर शिकायला चालू आहे. पण कधीपर्यंत शिकायचं, मरेपर्यंत शिकायचं, त्याला लिमिट नाही. मग आता जयश्री म्हणाले मीच शिकायचं का, मीच शिकायचं नाही, मी तर शिकते शिकते, तो पण शिकायला आलाय. पण तुम्हाला एक कोच मिळालेला आहे, गायडन्स मिळते, तुम्ही भाग्यवान आहात उलट. हे लक्षात घ्या. बिचारायला तर मी तर तुम्हाला म्हणते की फॅमिलीत बसा, बोलवा, लोकांना हे करा. पण किती लोक येतात बघा बरं. हा ना. मी तर एक वेळ अशी आहे ना, की चला फ्री ऑफ कॉस्ट द्या तसंही, या तसंही, बघा तसंही काय येतं. मी ज्यांनी पैसे नाही भरले त्यांनाही मी पाठवते की कमीत कमी हे बघून तरी त्यांना समजेल की नाही नाही कुछ तो है इस कोर्स में. बघूया आपण. पण तरी पण मीच तक्रारच करते. हो ना. तरी पण मी आता अवेअर झाले की नाही, तक्रार नाही आहे. चला, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे लोक आले तेवढ्या आयुष्यात तर मी बदल करेल ना, म्हणजे फरक पाडायला निमित्त तर बनेल. आणि भगवंताचा धन्यवाद करते. आणि मी तेवढ्याच आनंदामध्ये म्हणा, तेवढ्याच भावनेने मी तुम्हाला शिकवते किंवा तुमच्याशी बोलते. कुठेच म्हणजे 1% असं कमी नाही होत की अरे यार एवढेच लोक. नो. म्हणून म्हणते शेवटपर्यंत एक जरी राहिला तरी सुद्धा मी तितकेच इंटरेस्टने शिकवणार मस्तपैकी, कारण मला मजा येते. किती लोकांचं आयुष्य बदलू शकतं मला कल्पना नाही याची. पण तो भगवंत माझ्याकडनं ही गोष्ट करवून घेतोय आणि त्याबद्दल मी धन्यवाद. तर नेहमी ह्या भावना ठेवा, धन्यवाद. आणि जर चुकीच्या भावना निघाल्या तर तुरंत क्षमा याचना, मनातल्या मनात. तुम्हाला जरूर नाही की त्या व्यक्तीकडे जा आणि गेले आणि तुम्ही सॉरी म्हटलं पण समोर तर खूपच जास्त चांगलं होईल. पण तुम्ही मनातून भावना टाकल्या ना सॉरी, तर त्या भावना पोहोचतात. खूप जबरदस्त आहे. तर समजून घ्या आणि आपलं आयुष्य बदलवा. दुसऱ्यांना बदलवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ते आपोआप बदलतील, तुम्ही बदलले तर. आपण दुसऱ्यांना रेकी देतो म्हणजे काय, चांगल्या भावना देतोय. आता तुम्ही सेकंड डिग्रीच्या याच्यामध्ये याल, तुम्ही सगळेजण रिपीट करा, रिपीट आले ना, रिपीटर्सला अलाउड असतं. तर मी तुम्हाला आणखी वेगळी जे पद्धत, मी का रिपीटर्सला रिपीट करा म्हणते, कारण ना प्रत्येक वेळेस काय होतं, वेगळं काहीतरी येऊन जातं. कारण माझंही नॉलेज वाढतच जात आहे ना, मी काही जागच्या जागेवर थांबली थोडी आहे. तर मला जे मिळालं ते मग मी वाटत राहते. तर ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या एनर्जी म्हणजे तुम्हाला समज येतं. म्हणजे प्रॅक्टिकली समज येतं. म्हणून तुम्ही कोर्सेस जेव्हाही तुम्हाला वेळ मिळाला, नाही असा वेळ मिळाला तर रेकॉर्डिंग ऐका, पण ऐका, है ना. आणि स्वतःच्या लाईफमध्ये बदल करा. तर ठीक आहे, आजचा आपण विषय इथेच थांबूया. 11:15 झालेत. तर